नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय रत्नाकर मतकरी यांच्या कबंध या कथासंग्रहातील कथा. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे असाही एक कलावंत. एका अतिशय विचित्र माणसाची ही कथा आहे. म्हणजे जे लोक पुस्तकांना किंवा कथांना रियालिटी समजतात अशा माणसाची. अर्थातच त्याला कोणत्या तरी प्रकारचा मानसिक आजार असणारच आहे. पण तरीही ऐकूयात आपली आजची कथा असाही एक कलावंत. कोण पाहिजे? एकदम प्रश्न आला आणि मी दचकलो तशी गंमतही वाटली स्वतःच्या दचकण्याची. पण आता तुम्हीच पहा, मी एवढ्या 3 पायऱ्या चढून गेलो, इकडे तिकडे पाहत. बावळटासारखाच का होईना पण उभा राहिलो तर कोणाचा पत्ता नाही. आणि एकदम कोणी बगळ्यासारखी मान काढून विचारले, कोण पाहिजे? मग नाही होणार का दचकायला? आता मानेचा मालक बाहेर आला, एकदम लुंगा सुंगा, पट्ट्या पट्ट्यांचा लांब हाताचा सदरा आणि लेंगा. तो मात्र पट्ट्या पट्ट्यांचा नाही, मळकट पांढरा. बहुधा त्याच्या लेंग्यावरूनच मला लुंगा सुंगा हा शब्द आठवला असावा. हो, असे होते आपले. एखाद्या वस्तूवरून आपण आपले पटकन ते नावच ठेवतो माणसाला. त्यातून हा लेंगेवाला अगदी लुंगा सुंगाच होता. फारच बावळट. म्हणजे लोक मला बावळट म्हणतात, पण मी नक्कीच याच्याहून स्मार्ट असणार. पण हा म्हणजे अगदी लिमिट. लावी पक्षीण आणि तिची पिल्ले या धड्यावर लावीच्या पिल्लांचे चित्र असते ना, तसा. आणि त्यातून मान बगळ्यासारखी लांब. मला हसूच आलं त्याचा अवतार पाहून. कोण पाहिजे? त्याने पुन्हा लकडा लावला. म्हणजे पुरते हसू दिले नाही मला त्याने. कोण पाहिजे? कोण पाहिजे? असं घड्याळातल्या कुक 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 असे मान बाहेर काढून ओरडणाऱ्या पक्षासारखा तो तेच तेच परत विचारित राहिला. अरे, म्हणजे माणसाला विचार करायला काही वेळ हवा की नको? नानासाहेब, मी फाडकन विचार न करता सांगितले. बरोबर आहे, नाना साहेबांच्या घरी मी येणार. ते काय या लुंग्या सुंग्या लावीच्या पिल्लाला भेटायला? वरेत. लुंगा सुंगा माडीकडे बोट दाखवीत म्हणाला. मी लेंगा सावरीत वर जायला निघालो. एवढ्यात आणखी एक कुत्रा जोराने भोभो करून भुंकू लागला. मी थांबलो. हो, आपल्याला बुवा कुत्र्यांची भीती वाटते. त्यातून तो चावला तर पोटरी जाईलच, पण लेंगाही फाटेल. जा तुम्ही, तो काही नाही करायचा, लुंगा सुंगा म्हणाला. मला ना या लोकांची फार गंमत वाटते. एकतर हे काही न करणारे कुत्रे पाळतात कशाला? वर ते लोकांच्या अंगावर सोडतात कशाला? आणि मग तोंडभर हसून घाबरू नका हा असं म्हणतात तरी कशाला? पण हे माझे स्वतःचे मत झाले. लोकांचे मत काही वेगळे असू शकेल, कारण माझे डोके जगा वेगळे आहे असे आई म्हणायची. पूर्वी, म्हणजे ती जिवंत असताना. आता ती वारली आणि तिचे पिशाच्च झाले असल्यास मला तरी निदान ते भेटत नाही. म्हणून तिचे पूर्वीचेच मत मी सांगितले. आज ती जिवंत असती तरी तिचे मत कायम असते, कारण माझे डोके बदललेले नाही. मी घाबरलेला पाहून लुंग्या सुंग्याने कुत्र्याला आवरले. त्याला घरघर लागली होती. मी सावकाश माडी चढून आदबशीरपणे जाऊ लागलो. मी स्वतःचा वेळ मुळीच फुकट वाया घालवित नाही. शक्य तेवढा वेळ विचारांत घालवतो. आता पायऱ्या चढत असताना देखील मी 3 विचार केले. पहिला, कुत्रा चावला नाही हे बरे झाले. दुसरा, लुंग्या सुंग्या हा नानासाहेबांचा मेहुणा किंवा चुलत भाचा असेल. तिसरा, नानासाहेबांसारख्या थोर साहित्यिकांकडे आदबशीरपणे किंवा वेगळ्या शब्दांत म्हणजे जिन्यावर चपला न वाजवता जायला हवे. जगात फार थोडे लोक माझ्या पद्धतीने विचार करीत असतील. म्हणजे बहुतेकांना विचार करता येत असेल, पण आपण किती विचार केले हे मोजता काही येत नसेल. विचार करीत करीत मी माडीवर पोहोचलो तर समोरच नानासाहेबांची भारदस्त मूर्ती विराजमान झालेली. त्यांचे वजन पेलूनही झोपाळा हलू शकत होता हे त्याच्या कर्कर आवाजातून सिद्ध झाले. लहानसहा निरीक्षणावरून मोठे निष्कर्ष काढण्याची माझी पद्धतही जगात फार थोड्या लोकांना अवगत असावी. नानासाहेब प्रख्यात साहित्यिक नसते तर ते कोळसेवाले झाले असते असे त्यांच्या एकंदर स्वरूपावरून वाटले. त्यांचा वर्ण त्या धंद्याला अधिक अनुरूप होता. आकार बेढ, बुटकेला, थोडक्यात गल्ल्यावर बसण्यास योग्य असा होता.
डोळ्यांवरच्या चष्म्यामुळे मात्र ते थोडेफार बुद्धिमान वाटत होते. मला नानासाहेबांविषयी भयंकर आदर होता. आदर भयंकर असण्याचे कारण त्यांच्या एकापेक्षा एक भयानक रहस्यकथा. महिन्याला ते 7-8 रहस्यकथा लिहित आणि प्रत्येक रहस्यकथेत 7-8 खून पाडीत. आता दरमहा एकूण 50 ते 64 खून पाडणे, मग ते पुस्तकात का होईना, सोपे आहे असे तुमचे म्हणणे असेल तर तुमचे आमचे जमणे कठीण. हा, कोण आहे? बसल्या बसल्या नानासाहेबांनी विचारले. मी आहे, मी प्रामाणिकपणे सांगितले. मी कोण? त्यांनी विचारले. या प्रश्नाला उत्तर न देताच मी पुढे झालो आणि त्यांनी बसा म्हणायच्या आत पटकन तिथल्याच एका खुर्चीवर बसलो. नखे खाण्यासाठी हात तोंडाकडे चालला होता, पण तो मी वेळीच आवरला. हा, नानासाहेबांचे माझ्याविषयी वाईट इम्प्रेशन होत चालले नसते. कोण तुम्ही? त्यांनी परत विचारले. मी दबकत नाव सांगितले. काय काम होते? मला आपल्याशी थोडं बोलायचं होतं, मी विनयशीलपणे सांगितले. बोला. झोपाळा करकरला. मला एक खून करायचा आहे, मी नम्रपणे सांगितले. त्यासाठी मला आपली मदत हवी. मी विशेष असे काय सांगितले कुणास ठाऊक, पण नानासाहेबांना फारच आश्चर्य वाटलेले दिसले. वास्तविक खून ही गोष्ट त्यांना तशी नेहमीचीच. महिन्यातून ते 7-8 गुणिले 7-8 खून कादंबऱ्यांमधून पाडतात. तेव्हा कुणाला एखाद दुसरा खून करायचा असल्यास त्याचे त्यांना आश्चर्य वाटायला नको होते. पण आश्चर्य वाटले हे सत्य आहे. हा, एवढेच नाही तर त्यांनी जवळच्या नॅपकिनने खसखसा घाम देखील पुसला. तुम्हाला काय करायचंय? त्यांनी पुन्हा एकदा खात्री करावी तसे विचारले. मला एक खून करायचाय, मी म्हटले. एवढ्यात लुंगासुंगा त्यांच्यासाठी दूध घेऊन आला, सोबत कसल्याशा पावडरची पुडी. नानासाहेबांनी पावडर तोंडात टाकली आणि वर दूध पिऊन एक लहानसा, म्हणजे साधारण 1/2 इंच बाय 1/2 इंच अशा साईजचा ढेकर दिला. लुंगासुंगा ग्लास घेऊन जाईपर्यंत मी नखे कुरतडली. 3 मधला हा व्यत्यय दूर होताच आमचे संभाषण पुन्हा सुरू झाले. कोणाचा खून करायचा तुम्हाला? नानासाहेबांनी आस्थेने विचारले. कुणाचा असा नाही, कुणाचाही चालेल, मी गंभीरपणे सांगितले. झाले. पुन्हा नानासाहेबांना आश्चर्य वाटले. आता चित्रकार जेव्हा म्हणतो की मला पोर्ट्रेट करायचे, विशिष्ट व्यक्तीचं नाही, कुणाचंही चालेल, तेव्हा ते ऐकणाऱ्याला आश्चर्य वाटते का? पण खून या गोष्टीकडे अजून कला म्हणून पाहण्याइतके जग सुधारलेले नाही. अजूनही खून म्हणजे एखादी समाजविघातक गोष्ट असा लोकांचा बुरसटलेला समज आहे. शिवाय यशस्वी खून करणारे श्रेष्ठ कलावंत नेहमी अंधारातच राहतात. त्यामुळे खऱ्या गुणांची पारखही होत नाही. हा, असो. तर मी थोडक्यात नानासाहेबांना समजावून सांगितले की माझे कोणाशी वैर नाही किंवा मला कुणाच्या मरणापासून काही फायदा सुद्धा होण्यासारखा नाही. शिवाय असल्या कारणासाठी खून करणे मला अत्यंत सांकेतिक वाटते. माझा खुनाविषयी दृष्टिकोन एकदम स्वतंत्र आणि नवीन आहे. चांगला खून ही एक कलाकृती असून त्यासाठी कुठलेही कारण शोधणे हे कलेच्या हेतूलाच मारक आहे, असे माझे मत होते. नृत्य कशासाठी करतात? संगीत कशासाठी असते? केवळ कलानंदासाठीच ना. मग खून करण्यामागे मात्र एखादा हेतू हवाच, असा आग्रह का? माझे सगळे प्रतिपादन करून झाले तेव्हा नानासाहेबांना थकवा आल्यासारखा दिसला. ते उठले आणि कोपऱ्यात ठेवलेल्या माठाचे पाणी घटघटा प्याले. फारच स्वतंत्र आहे तुमचा दृष्टिकोन, ते परत येऊन झोपाळ्यावर बसत म्हणाले. आता त्यांना माझ्याविषयी चक्क आदर वाटू लागल्याचे त्यांच्या नजरेवरून कळत होते. पण दुर्दैवाने तुमची मतं लोकांना पटतील असं मला वाटत नाही, विशेषतः पोलीस खातं. त्यांना तुमच्या मताविषयी सहानुभूती असणं शक्यच नाही. हा, पोलीस? मी हा हा करून हसलो. पोलिसांना कुठल्या कलेतलं काय कळतं? साध्या चित्रकलेतलं सुद्धा पोलिसांना काही कळत नाही. शिवाय असं पहा, आजवरचा इतिहास काय आहे? प्रत्येक सच्चा कलावंताला समाजाशी टक्कर द्यावी लागली. नानासाहेबांनी मान डोलावली. ते अगदी निरुत्तर झाले होते. आणि यासाठीच मी तुमच्याकडे आलो. मी माझा मुद्दा त्यांच्या गळी उतरवीत म्हणालो. खरा कलावंत हा नेहमीच दुसऱ्या कलावंताला दाद देतो. तुमच्या भयकथा, रहस्यकथा
आजवर मी अभ्यासासारख्या वाचून काढल्या आहेत. नव्हे, त्यांतील रहस्यांचा बारकाईने अभ्यास केला आहे. माझी खात्री पटली आहे की तुम्ही थोर कलावंत आहात. खून करण्याच्या कलेतले बारकावे तुम्ही टिपू शकता. मला वाटतं की मी केलेल्या खुनाचं खरं कौतुक तुम्हीच करू शकाल. बोलता बोलता माझ्या डोळ्यात पाणी आले. कधी काळी मी जर एखादा उत्कृष्ट खून जगाला बिलकुल कळू न देता करू शकलो आणि माझी कला जरी जगाला अज्ञातच राहिली तरी, नानासाहेब, त्या कलाकृतीचे तुम्ही एकटेच साक्षीदार असाल. त्याच्या सौंदर्याविषयी आपण दोघेच मनमोकळं बोलू शकू आणि तुम्ही एकटेच माझ्या पाठीवर शाबासकीची थाप ठोकाल. मी रुमालाने माझे डोळे पुसले आणि काही काळ नखे खात तसाच बसून राहिलो. नानासाहेबही भारावून गप्प बसले होते. 2 मिनिटं कोणीच काही बोलू शकले नाही. पण त्या 2 मिनिटात माझ्या मनात विचार आले ते असे की, पहिला, माझे भाषण काहीसे नाटकी वाटले तरी त्याचा नानासाहेबांवर परिणाम झालेला आहे. दुसरा, पुढे होणाऱ्या खुनासाठी आम्ही आत्ताच 2 मिनिटे शांतता पाळीत आहोत. दुसऱ्या मिनिटाच्या अखेरीस मी नानासाहेबांना म्हटले, बोला, कुणाचा खून करावा? मी लगेच असा रोखठोक प्रश्न करीन अशी त्यांची अपेक्षा नसावी. त्यामुळे ते क्षणभर गांगरले. जाडजूळ काळा कुट्ट मनुष्य गांगरलेला चांगला दिसत नाही, असे आपले माझे एक निरीक्षण आहे. म्हणजे खरोखरीच तुम्ही खून करणार? मग इतका वेळ मी काय सांगत होतो यांना? मला एकदम शंकाच आली. मी वेडा आहे असं तर नाही ना वाटत तुम्हाला? मी विचारले, कारण माझ्या वागण्यावर नेहमी ती एक सांकेतिक प्रतिक्रिया असते. छे छे, तुम्ही चांगलेच बुद्धिमान आहात. उलट मला स्वतःलाच वेड लागले की काय असं वाटू लागले. नानासाहेबांनी सांकेतिकच विनोद केला, पण त्यांना वाईट वाटू नये म्हणून मी हसलो. खून करायचा तर तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीचा करावा. नानासाहेब म्हणाले की जिच्या आयुष्यात जगण्यासारखं काही राहिलेलं नाही. उलट तिच्या जगण्याचं तिला आणि समाजाला ओझं झालेलं असेल. मी शर्टच्या बाह्या गुंडाळीत म्हटले, अशी कुणी व्यक्ती आहे का तुमच्या पाहण्यात? सांगतो हा. नानासाहेब थोडा विचार करून म्हणाले, महेश्वरीबाई नावाची एक खानदानी वेश्या माझ्या माहितीची. गळा बेताचा, पण नाचायची अशी, आणि रूप म्हणजे तर आहा हा, नुसतं संगमरवरी चित्र. नानासाहेब क्षणभर डोळे मिटून बसले. बहुधा ते त्या कळकट माडीवर ते संगमरवरी चित्र मांडून पाहत बसले असावे. पण हे सगळं 25 वर्षांपूर्वी. आता वाईनकडे बघवत नाही. येणारे आहेत असून तिच्याकडे, नाही असं नाही, पण आपला तो गोवर्धन शेठ, मध्ये इलेक्शनला उभा होता तो, धान्याच्या काळ्या बाजारात गब्बर झालेला, त्यानं आता तिला ठेवलीये म्हणतात. कसे बसे दिवस काढत असेल, पण पूर्वीची गंमत आता नाही. नानासाहेब पुन्हा पुन्हा डोळे मिटून बसले. बहुधा पूर्वीची गंमत आठवीत. हा, तर तिचा खून करा तुम्ही. दुवा देईल ती प्राण गेले तर. अहो, असल्या बायकांना म्हातारपण म्हणजे मरणापेक्षा कठीण होतं. मी तिचा सविस्तर पत्ता नानासाहेबांकडून घेतला आणि जायला निघालो. नानासाहेब, कुठं बोलणार नाही ना? मी आर्तपणे विचारले. विशेषतः पोलिसांकडे. घ्या, खुळकी काय? नानासाहेबांनी आश्वासन दिले. दुसरं काही नाही हो, त्यांना यातली कला समजणार नाही. ते त्याला एखाद्या बाजारू सवंग स्वार्थापुटी केलेल्या खुनाचं स्वरूप देतील म्हणून म्हटले. छे हो, असं कसं करीन? नानासाहेब माझा खांदा थोपटीत म्हणाले, अहो, असं काही रोमहर्षक करावं असं आम्हाला सुद्धा वाटतं, पण म्हणून जमणार आहे थोडंच. तुमच्यासारखा एखादा करीत असेल असं काही तर त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. बाय द वे, तुम्ही करता काय? म्हणजे खुनाशिवाय दुसरं? मी म्युनिसिपालिटीत कारकून आहे, पण तो पेशानं. हाडानं विचाराल तर मी कलावंत आहे. बाणेदारपणाने एवढे बोलून मी खाली उतरलो, तो असाच निश्चय करून की आता एक तरी खून करीपर्यंत थांबायचं नाही. दारातच कुत्रा अंगावर आला आणि थांबणे भाग पडले. थोड्याच दिवसात मी महेश्वरीबाईची सारी माहिती काढली. हो, माझ्यासारख्या बुद्धिमान कलावंतानं एखादी गोष्ट करायची ठरवली की तो प्रत्येक गोष्ट सिस्टमॅटिकच करणार. उगाच आपला जाऊन खाटकासारखा एखाद्याच्या मानेवरून सुरा फिरवणार नाही
की भेंडी बाजारमधल्या दंगलीत घाई चाकू भोसकून गुंड जसे पळतात तसे करणार नाही. खून, त्यातूनही तो कलेसाठी केलेला निस्वार्थी खून. म्हणजे तो किती संयम आणि अभिरुची दाखवून करायला हवा. आपण रोज वर्तमानपत्रांत ज्या बातम्या वाचतो त्यातले जवळजवळ सगळे खून हे बावळटासारखे, कसलीही योजना न आखता आणि भावनेच्या आहारी जाऊन केलेले असतात. त्यात खुनी इस्माची काही बुद्धिमत्ता कधी दिसलीये असं होतच नाही. केवळ पोलीस खाते अधिक निर्बुद्धपणा दाखवण्याची दया करते. तो बरंच हे खुनी मोकळे राहतात. मी करणार होतो त्या खुनात मी स्वतः कधीही पकडला जाणार नव्हतो. पकडला गेलो असतो तरी जिचा खून करणार त्या व्यक्तीशी माझा कसलाही संबंध नसल्यामुळे खुनाचा हेतूच सिद्ध होणार नव्हता. मी खुनाचे साधन वापरणार होतो तेही अगदी साधे. त्याच्यावर ठसेबिसे राहण्याची भानगडच नव्हती. रक्तबिक्त काही सापडणार नव्हते. छे, तसला रानटीपणा कोण करणार. शिवाय खून होताना त्या व्यक्तीची झालेली तडफड, तिने खुनी माणसाच्या नावाने केलेला तळतळाट, या सगळ्याला अजिबात फाटा. सुंदर मृत्यू यायला हवा, एकदम शांत. खून इतका अलगद व्हायला हवा की झाडावरून फूल तोडल्यासारखा, सुरीने लोणी कापल्यासारखा. छे, तेही सुरीने नाही, बोटानेच. आकर्षक, रम्य, निरपेक्ष, उदात्त. अर्थात यात सखोल अभ्यासाचे महत्व होतेच. महेश्वरीबाईंची सारी माहिती मिळवणे आवश्यक झाले ते यासाठीच. कित्येक दिवस मी बाईंच्या घरासमोर पहारा ठेवला. कधी रात्रीच्या वेळी देखील. 1-2 वेळा ओळखीची माणसे भेटली. त्यांनी एकदा माझ्याकडे, एकदा मी नजर लावलेल्या माडीकडे आणि पुन्हा विचित्र नजरेने माझ्याकडे पाहिले आणि ते झपाझप निघून गेले. 1-2दा खिडकीवरचा तलम जाळीदार पडदा बाजूला होऊन बाईंच्या वयस्कर मुखचंद्राचे दर्शन झाले. चित्र एकेकाळी देखणे असावे, पण आता संगमरवरी न वाटता मेणाचे वाटत होते. मेणही मध्ये मध्ये उघडले होते. ठीक आहे, या बाईला मारायला वाईट वाटणार नाही. तिलाही मरताना आनंदच होईल. तिच्या स्वागतासाठी मरणाच्या दरबारात नाच गाण्याची मैफल होईल. वाईट वाटेल ते कदाचित तिच्या त्या ढब्या गोवर्धन शेठला. पाहिला त्यालाही 2-4 वेळा. गाडी घेऊन रात्री यायचा चोरासारखा. सकाळपर्यंत गाडी तिथेच असायची. पण त्याला देखील वाईट वाटेलच याची खात्री नव्हती. बेटा कर्तव्य बुद्धीने येत असेल कदाचित. तेव्हा झाला तर त्याचाही या खुनाने फायदाच होणार होता. बाईला पानाचा भयंकर सोस. पानाचा म्हणजे पिण्याचा नव्हे, पान खाण्याचा. पानवाल्याचा ठेला बाईच्या माडीसमोरच होता. 4-6 वेळा पाने खाऊन मी त्याच्याशीही दोस्ती करून घेतली. त्यातली सुपारी लागून पाने नंतर थुंकून टाकावी लागली हा भाग वेगळा, पण आपले काम झाले. कळून घ्यायची ती सारी माहिती कळली. पानवाल्याला सक्त ताकीद होती. बाईच्या स्पेशल आवडीची 4 पाने दररोज रात्री 8 वाजता तो तय्यार ठेवीत असे. बाईचा एक पोरगेला छाकटा गडी बरोबर 8 वाजता येऊन ती घेऊन जात असे. ही पाने फक्त बाईसाठीच असायची आणि त्यांना हात लावायची दुसऱ्या कुणाची शामत नसायची. पानवाला मोठा रंगेल होता. कदाचित बाईवर आशक असावा. गाणी गुणगुणत, माना वेड्या वाकड्या करीत, गालातल्या गालात हसत तो बाईची स्पेशल पाने तयार करी. अशा वेळी त्याच्या शेजारी उभे राहून मी 2 गोष्टी माहीत करून घेतल्या. पहिली, स्पेशल पानात काय काय घालतात. दुसरी, पानवाला पाने तयार झाली की केळीच्या पानात त्याचा सैलचा पुडा बांधून ठेवतो. आता न सांगताच तुम्हाला कळले असेल की माझा बेत खाण्याच्या पानात विष घालण्याचा होता. आता विष म्हणजे कोणीही फालतू ढेकूण झुरळावरचे विष वापरेल, पण मग खुनाची शांती काय राहिली. माझ्याकडे स्वतःचे एक स्पेशल विष तयार होते. आमच्या आजोबांचे एक भुगा झालेले जुने वैद्यकावरचे पुस्तक मी आज ना उद्या कामी येईल म्हणून जपून ठेवले होते. त्यात निद्रानाशावर हे चूर्ण अमुक एका प्रमाणात घ्यायचे असे सांगितले होते. प्रमाण जास्त झाल्यास तत्काळ मृत्यू येईल अशी धोक्याची सूचनाही दिलेली होती. चूर्ण तयार करण्याची कृती अगदी सोपी पण थोडी मेहनतीची होती. त्यासाठी लागणाऱ्या वस्तू बाजारात मिळणाऱ्या होत्या.
नव्हत्या, त्यांना साधे पर्याय होते. चांगले बाटलीभर चूर्ण मी तयार करून ठेवले. अखेरीस माझी सगळी तयारी पूर्ण झाली आणि माझ्या कलात्मक साहसाचा तो सोनेरी दिवस एकदाचा उजाडला. साहस 100% यशस्वी होणार होते. नानासाहेब चकित होणार होते. दर्दीपणाने पाठीवर थाप मारणार होते. 7 वाजताच मी पानवाल्याकडे गेलो. स्पेशल पानाचा फॉर्म्युला सांगून तसले पान करून घेतले. त्याने मला डोळा मारला. मी आज विशेष कुठे जाणार आहे अशा आविर्भावात मीही डोळा मारला. आपल्याला काय? पान खिशात टाकले आणि चालू लागलो. समुद्रावरची शांत जागा पाहून त्या पानात बाटलीतले भरपूर चूर्ण भरले. सर्वसामान्य खुनी माणसाप्रमाणे मी उगाचच एक्साइट झालो नव्हतो. कारण सर्वसामान्यांप्रमाणे अकांड तांडव करून मी खून करणारच नव्हतो. जिचा खून करायचा त्या व्यक्तीचे तोंडही पाहावे लागणार नव्हते. कसला पुरावा राहणार नव्हता. एक लहानशी हालचाल करायची की पस, झाड हलवले की प्राजक्ताची फुले टप्पाटप पडतात तसा सहज खून होणार होता. या सहजतेत तर कला होती. बरोबर 8 वाजता मी पानवाल्याच्या समोरच्या रस्त्यावर आलो. विडा कागदातून सोडवून हातात घेतला. तेवढ्यात महेश्वरीबाईंचा छाकटा गडी पानवाल्याकडे आलाच. पानांचा पुडा घेऊन तो चालू लागला. मी समोरून येऊन त्याला धक्का मारला. त्याच्या हातातील पुडा रस्त्यावर पडला. केळीच्या पानासकट, म्हणून आतील पाने रस्त्यावर पडली नाहीत. हा, दिखता नाहीये क्या, असं वगैरे काहीतरी बडबडत तो खाली वाकला. मी देखील सॉरी सॉरी असं म्हणत पुडा उचलून दिला. तेवढ्यात बरोबर ओळखलत. माझ्या हातातले पान पुड्यात गेले होते आणि पुड्यातले एक माझ्या हातात. मी पुडा नीट बांधून त्याच्या हातात दिला. पुन्हा पुन्हा सॉरी सॉरी म्हणालो. तरी त्याने तोंडातल्या तोंडात शिव्या दिल्याच. मी तिकडून निघालो, समुद्राशी गेलो आणि खिशातला विडा काढला. महेश्वरी बाईच्या पुड्यातून पळवलेला समुद्रात लांबवर फेकून दिला. तो लाटांवर मागे पुढे झाला 4 वेळा. खिशात राहिला असता तर काही बिघडले नसते, पण नको, अशाच गफलतींनी शेवटी गळ्याला फास लागतो ना. महेश्वरी बाईंची शेवटची रात्र आज रंगेलच. मी नखे कुरतडत 3 विचार केले. रात्री कधीतरी ती विषारी विडा खाईल. कुठला विडा विषारी निघेल बरे? पहिला, दुसरा, तिसरा की शेवटचा देखील? नेमका 4थ्या वेळी तो खाण्याची शक्यता फार कमी. अगदी पहिलाच खाणे देखील वास्तवतेला सोडून. मग मधला, दुसरा किंवा तिसरा. पण खाईल तो शेवटचाच ठरेल. त्याचा रस अंगात विरघळत असतानाच तिला हळूहळू गुंगी येईल आणि एखादे ज्यादा उमललेले फूल मान टाकते तशी ती एका नवीनच नशेत जगाला अलविदा करील. तिच्या मरणाच्या कल्पनेने माझ्या डोळ्यात पाणी आले. कुठेही सौंदर्य दिसले की मला असेच वाटते. मला थकल्यासारखे वाटले. एक कलाकृती पूर्ण झाली की कलावंताला जशी एक प्रकारची सुखमिश्रित ग्लानी येते तसे मला झाले. सकाळी वर्तमानपत्रात ठळक अक्षरात बातमी. प्रख्यात उद्योगपती शेठ गोवर्धन दास यांच्यावर विषप्रयोग. सुप्रसिद्ध नर्तकी महेश्वरी देवी हिच्यावर विषप्रयोग केल्याचा वहीम. मी तोंडातल्या तोंडात एक अस्सल शिवी हासडली. दैव कसे असते पहा, त्याला कुठलीही सुंदर गोष्ट पाहावत म्हणून नाही. मी एका लावण्यवतीचा, एकेकाळच्या का असेना, इतका सुंदर खून आखला आणि त्याला बळी कोण पडला तर हा ढब्या काळा बाजारवाला. भैरवीच्या शेवटच्या तानेसारखी ती बिचारी संपून जाणार होती, तर तिच्याऐवजी हा ढेरपोट्या तिथे हातपाय पसरून थंड झाला असेल. वर बिचारीवर आरोप, विषप्रयोग केल्याचा. बिचारीने मोठ्या प्रेमाने लाडात येऊन त्याला खास स्वतःचा विडा भरवला असेल, पण त्याची जग्गाला किंमत नाही हो. ते असेच म्हणणार की वेश्या ती वेश्या, पानातून विष चारला आपल्या शेठाला. मनात खूप तडफडाट झाला. सगळे सोडून कालच या ढब्याला तिच्याकडे येण्याचे कारण काय? नशीब, दुसरे काय हो. हे नशीब आजवर मोठमोठ्या कलावंतांच्या मागे लागले, तिथे माझी काय सुटका होणार? अर्थात तसं पाहिलं तर माझा प्लॅन काही अगदीच अयशस्वी ठरला नव्हता.
कुणाचा का असेना, पण खून तर झालाच होता. शिवाय वही माझ्यावर येण्याचाही संभव नव्हता. आता काळा बाजार करणाऱ्या समाजकंटकाचा झाल्यामुळे उगाच तो वध वगैरे ठरला होता. वर्तमानपत्रांना जर मी खरा खुनी कोण आहे हे सांगितले तर मी समाजकंटकाचा वध करणारा हुतात्मा ठरेन. पण खरा कलावंत प्रसिद्धी परांगमुख असतो. त्याला हवी असते ती फक्त एक जीवाभावाने दिलेली दाद. मी वर्तमानपत्र घेऊनच नानासाहेबांकडे गेलो. आजही वाटेत कुत्रा होता, पण त्याला घाबरायचे मला सुचलेच नाही. इतका मी स्वतः हादरून गेलो होतो. नानासाहेबांसमोर पेपर टाकून मी म्हटले, पाहिलात काय प्रकार झाला तो? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय, हा खून तुम्ही केलात? हो, मी हिरमुसल्या तोंडाने म्हणालो. खरं म्हणजे तो खून महेश्वरी बाईंचा होता, पण तिनं स्वतःचा विडा शेठजींना दिलेला दिसतोय. नानासाहेबांचे डोळे आश्चर्याने तारवटले. म्हणजे त्या दिवशी आपण सगळं बोललो ते तुम्ही खरं मानलात? मला धक्का बसला. केवढ्या आदराने, केवढ्या श्रद्धेने मी माझी कला नानासाहेबांसारख्या रसिकाला दाखवली होती, आणि त्यांना माझे बोलणे खरे देखील वाटले नव्हते. यू आर मॅड मिस्टर, हू एव्हर यू आर. तुमचं डोकं फिरलंय, साप फिरलंय, ते ओरडून म्हणाले. त्या दिवशी मला तसाच संशय आला होता, म्हणून मी तुमची गंमत केली. मला काय कल्पना की तुम्ही जाऊन लगेच खुनाचा प्रयत्न? मी इथे एक अख्खा खून करून दाखवला होता. फुकट फुकट मी नानासाहेबांना आजवर थोर समजलो. ज्या माणसात साधी रसिकता नाही, दुसऱ्या कलावंताला जो साधी दाद देऊ शकत नाही, त्याचे 100 रहस्य कथा आणि 500 भयकथा ज्या काही चुलीत घालायच्यात. मग आता काय करणार आहात तुम्ही? मी निर्वाणीचे विचारले. पोलिसांत खबर देणार? हो, म्हणजे त्यांना जर माझे काहीच पटले नसेल तर? त्याची काही गरज नाही. हा, आणि त्या बाईचे आशिक लोक इतके आहेत की तेव्हाना सुटली देखील असेल निर्दोष. नानासाहेब वैतागून म्हणाले. शिवाय पोलिसांत खबर दिली की तुम्ही खुशाल सांगून बसाल, मला नानासाहेबांनी खून करायला सांगितलं म्हणून. तरुणपणात माझे आणि महेश्वरी देवीचे संबंध होते हे ठाऊक असणारे खूप लोक आहेत अजून. त्यावेळी पुरतं धुवून काढलंय मला त्या चांडाळणीनं. माझ्याने ऐकवे ना, एकूण यासाठी नानासाहेबांनी मला तिचे नाव सांगितले. आणि तुम्ही करून बसलात गोवर्धन शेठचा खून. अहो, तो काळा बाजारवाला असला तरी आमच्या प्रकाशनाचा फायनान्सर होता. आता माझी ही पुस्तकं कोण काढील? नानासाहेब अत्यंतिक वैतागाने हाताची मूठ कपाळावर मारू लागले. काय हे संतापाचे प्रदर्शन? संयम नाही हो, दुसरे काय? आणि अशी योजना तुम्ही आधी आखलीतच कशी? जरा शांत झाल्यावर नानासाहेब माझी पुन्हा निर्भत्सना करू लागले. विष काय कुणी खायच्या पानात घालतं? माझ्या एका तरी कादंबरीत असला आचरटपणा कुणी करतं का हो? अहो, स्वतःसाठी तयार केलेला विडा देखील कुणीही दुसऱ्याला देण्याचा संभव असतो ना. हं, औषधाच्या डोसात तुम्ही विष मिसळता तर गोष्ट वेगळी. आपलं औषध कोणी दुसऱ्याला पाजत नाही. मला आचरट म्हटल्याचा राग आला नाही. उलट नानासाहेबांकडून एक नवीन गोष्ट मला शिकायला मिळाली होती. तिचे मोल फार मोठे होते. मी स्वतःला इतका मोठा कलावंत समजत होतो आणि इतका साधा मुद्दा मला सुचला नव्हता. नानासाहेबांकडून बाहेर पडलो तेव्हा माझी सगळी निराशा पार पडाली होती आणि अंगात असा उत्साह सळसळत होता. एक नवीन सुंदर कलाकृती माझ्या डोळ्यांसमोर नाचत होती. मनात एकसारखे घोळत होते. नानासाहेब दुधातून जी पावडर घेतात तिच्याबरोबर माझ्याकडचे चूर्ण काय झक्कास मिसळून जाईल. तर ही होती आपली आजची कथा. असाही एक कलावंत. कथा भलतीच विलक्षण विचित्र आहे हे मी समजूच शकते, पण ती सुद्धा मी थोडी विनोदी ढंगाने मांडण्याचा प्रयत्न केला. कारण मी स्वतः तो कलावंत आहे असं मी समजून मी ती कथा सांगत होते, त्यामुळे त्याला ह्याच्यात काहीच वावगं वाटत नाहीये. त्याच्यासाठी हे रुटीनच आहे, नेहमीच आहे. उलट लोक त्याला ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देतात, ज्या रिॲक्शन्स देतात त्या त्याला विचित्र वाटतात. म्हणून मी त्याच्या पद्धतीने ही कथा सादर करण्याचा प्रयत्न केला. खरं तर कथा अत्यंत मला एखाद्या मनोरुग्णाचीच आहे की काय असं वाटत होतं. पण मी आशा करते की तुम्हाला वाचन आवडलं असेल
आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपलं हे पुस्तक संपणार आहे. आणि जर तुम्हाला या सगळ्या कथा आवडल्या असतील, वाचन आवडत असेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूयात आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.